आली आली भाग्यलक्ष्मी. काय धनाजीराव मोहिते थांबता ना या गावच्या सोहळ्यासाठी? हो हो हो, बाप्पाजींचं बरोबर आहे. धनाजीरावांनी थांबायलाच हवं. तू भावीण होण्याने काय परिस्थिती बदलणार आहे का? हो, बाप्पाजी माझ्या बाबांना बरे करणार आहे. मला गरज आहे आधाराची, माझ्या डोक्यावरच्या छपराची, 2 घासांची. आणि बाप्पाजी म्हणाले जर मी भावीण झाले तर गावाने भाविणीसाठी दिलेलं हे घर मिळेल मला. बाप्पाजींमुळेच देवी गावामध्ये परत आली आणि बाप्पाजींमुळेच गावाला भाविण मिळाली. अरे बाप्पाजी जेवढा या गावाचा विचार करतात ना एवढा दुसरा कुणी बी करत नाही. सुनेला भाग्यलक्ष्मी ठरवून स्वतःचा स्वार्थ बघतायत. धर्मा, अरे काय बडबडतोयस तू? हे आज सगळ्या गावासमोर स्वतःच्या आई बापाला खोटं पाडतोयस तू. मला हे नातं माहीतच नाहीये. किती वेळ चालले ते विधी? मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे, जरा लवकर आटपा. हो बाप्पाजी. अरे गृहराज्यमंत्री संपतराव येत आहेत स्वतः. अरे बापरे. त्यांना कळलंय इथे काहीतरी विधी चाललाय, ते स्वतः थांबवण्यासाठी येत आहेत. ताबडतोब सांग, बंद करा सांग. तुम्ही कुठे येत आहे? मी ऑर्डर दिले तुम्हाला माझ्याबरोबर यायचे. इथे थांबा. नक्कीच काहीतरी गडबड आहे. साळवी इकडे या. साळवी काय झालं? या जंत्रेची एवढी धावपळ का सुरू आहे? साहेब, आताच बातमी आली आहे. या विधीची खबर गृहमंत्र्यांपर्यंत गेली आहे आणि हा विधी थांबवण्याकरता गृहमंत्री स्वतः इथे येत आहेत. काय? या तुम्ही. बाप्पाजी घात झालाय. आपल्या ह्या विधीबद्दल कुणीतरी गृहमंत्र्याकडे कंप्लेंट केली. हो, स्वतः गृहमंत्री पोलिसांसह इथे येत आहेत. गुरु, सगळे विधी आता थांबवा. वयो, तू माझ्या बरोबर चल. हिमगौरी, तुझं काय जातंय माझ्याकडे डोळे वटारून बघायला? तुझ्या दिमतीला 7 बुटके आहेत. माझा ना जीव जातो. कधी कधी भीती वाटते घरच्यांचं सगळं करण्यात हे कमी पडले तर. तुमच्या गावात तुमच्या साक्षीला हे सगळं चाललंय. साहेब, मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ही माणसं. हो, काय ऐकलं गेलं नाही. कारण धनाजीराव तुमच्यामध्ये खोट आहे. हा बाप्पाजी वर्षानुवर्ष यांना फसवतोय. मी कुणाला फसवत नाहीये. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून देवीची सेवा करता काय? या मुलीचं आयुष्य वाचवण्याचा विचार याच गावातल्या एका व्यक्तीच्या मनात आला. तिने तळमळीनं सांगितलं आणि आज सरकार त्याचं कौतुकच करतंय. आशिताई, तुम्ही जे काम केलं आहे त्याचं कौतुक नक्कीच होईल. तिनं आम्हाला वेळीच येऊन सांगितलं म्हणून वयोसारखी अल्पवयीन मुलगी अंधश्रद्धेची बळी ठरली नाही. आणि ज्या गावात धनाजीरावांसारखी आणि बाप्पाजी सारखी माणसं राहतात तिथे अशा मुलींचं भवितव्य अंधारात असत. माझ्या शुभेच्छा आहेत तुला. काशी, आता अजिबात माघार घेऊ नकोस. अन्याय दिसला तर बोल, पण गप्प बसू नकोस. वयो, चल बाय.